नमस्कार प्रिय मित्रांनो, आज आम्ही तुमच्यासाठी एक अत्यंत महत्त्वाची माहिती घेऊन आलो आहोत, जी तुमच्या पूजाघरात, मंदिरात आणि दिवाळी, व्रत आणि इतर धार्मिक विधींसारख्या खास प्रसंगी दिवे लावण्याशी संबंधित आहे. तुम्ही कधी विचार केला आहे किंवा पाहिले आहे की जेव्हा तुम्ही दिवा लावता तेव्हा तो तुमच्या जीवनात कोणते संकेत देतो? तुमच्या दिव्याची वात पूर्णपणे जळते की ती अर्धवट जळते? आणि दिव्याच्या वातीवर फूल तयार होण्याचा अर्थ काय असतो? तुम्हाला माहित आहे का की आधीच जळलेल्या दिव्यामध्ये वात लावणे तुमच्या समस्यांचे कारण बनू शकते की नाही, आणि किती काळ, किती वर्षांपर्यंत एकाच दिव्याचा वापर करणे शुभ मानले जाते की अशुभ? आज आपण या सर्व रहस्यांचा उलगडा करणार आहोत आणि दिवा तुमच्या जीवनात आनंद किंवा अडथळे कसे आणू शकतो हे जाणून घेणार आहोत. या ज्ञानवर्धक माहितीसाठी शेवटपर्यंत आमच्या सोबत रहा. तर मित्रांनो, तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की तुम्ही तुमच्या पूजाघरातील मंदिरात दिवा लावताना ही चूक करत असाल तर तुम्हाला त्याचे परिणाम नक्कीच भोगावे लागतील. दिव्याची वात पूर्ण जळणे आणि वात शिल्लक राहणे हे देखील वेगवेगळे संकेत देतात, जे आपल्यासाठी जाणून घेणे खूप महत्त्वाचे आहे. तर या सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत आमच्या सोबत रहा. मित्रांनो, जेव्हा आपण पूजा करतो तेव्हा आपला दिवा कधी-कधी अचानक विझतो आणि कधी-कधी असे होते की आपली पूजा झाल्यानंतर आपण तो दिवा देवापुढे जळत ठेवतो, परंतु काही वेळानंतर दिवा आपोआप विझतो आणि त्यात अर्धवट जळलेली वात आणि तूप शिल्लक राहते. आणि कधी-कधी तर आपल्या दिव्याची वात पूर्ण जळते आणि त्यात खूल देखील तयार होते. तर याचे वेगवेगळे नकारात्मक आणि सकारात्मक परिणाम असतात. तर सर्वात आधी हे जाणून घेऊया की जर आपल्या दिव्यामध्ये फूल तयार होत असेल तर याचा अर्थ काय असेल. प्रिय मित्रांनो, जर आपल्या दिव्याच्या वातीमध्ये फूल तयार होत असेल तर याचा सरळ अर्थ आहे की देवाने आपली प्रार्थना स्वीकारली आहे आणि तो आपल्या पूजेने प्रसन्न आहे. याचा संकेत तो वातीमध्ये तयार झालेल्या या फुलाच्या माध्यमातून देतो. जर तुमच्या घरात दैवी शक्ती असतील आणि तुमच्यासोबत त्याही देवाची पूजा करण्यात लक्ष देत असतील तर तुमच्या दिव्याच्या वातीमध्ये एकापेक्षा जास्त फुले तयार होतात आणि कधीकधी त्याचबरोबर कोणत्याही देवी देवतेचे रूपही दिसू लागते. तर जर तुमच्या दिव्याच्या वातीमध्ये फूल तयार होत असेल तर तुम्ही खरोखरच खूप भाग्यवान आहात. यासोबतच दिवा लावण्याचे काही खास नियम तुम्हाला नक्कीच माहीत असले पाहिजेत. मित्रांनो, जर तुम्ही आधीच पेटलेल्या दिव्यामध्ये आपली वात ठेवून दिवा लावत असाल तर असे केल्याने दुर्भाग्य तुमच्या पाठलाग कधीच सोडत नाही. जर दिव्यामध्ये आधीच जळलेल्या वातीची राख किंवा कापूस आणि काजळी असेल आणि तुम्ही आपली वात त्यात ठेवून दिवा लावला तर असे केल्याने देव तुमच्यावर प्रसन्न होण्याऐवजी नाराज होतात आणि तुम्हाला त्याचे खूपच भयानक परिणाम भोगावे लागतात. तुमची होणारी कामे बिघडू लागतात, तुमच्या तिजोरीतील धन खर्च होऊ लागते आणि तुमच्या धन येण्याचे सर्व मार्गही बंद होतात. म्हणून नेहमी हे लक्षात ठेवा की जेव्हाही तुम्ही दिवा लावाल तेव्हा तुम्ही नेहमी स्वच्छ दिव्याचाच वापर करा. मित्रांनो, यासोबतच काही लोकांना सवय असते की ते दर काही दिवसांनी आपला दिवा बदलतात. यावर गुरुजींचे म्हणणे आहे की तुम्ही ज्या दिव्याने पूजा करता तो कधीही बदलू नका. तुम्ही तो दिवा सिद्ध होऊ द्या. जेव्हा कोणताही दिवा रोज देवासमोर जळतो तेव्हा तो दिवा वेळेनुसार सिद्ध होतो. देवाची सकारात्मक ऊर्जा त्या दिव्यामध्ये येते आणि जेव्हाही तुम्ही तो दिवा लावता तेव्हा तुमचे तन आणि मन दोन्ही पवित्र होतात. तर तुम्ही दररोज तो दिवा स्वच्छ करा, मग त्यात वात ठेवून दिवा लावा. तुम्ही जितक्या वेळा दिवा लावाल तितक्या वेळा तो दिवा स्वच्छ करून वारंवार त्याच दिव्यामध्ये वात लावा. पण जर तुम्ही चुकूनही तो दिवा बदलला तर तुमच्या प्रगतीत अडथळा येऊ शकतो. म्हणून तुम्ही आपला दिवा कधीही बदलू नका. 10 ते 20 वर्षांपर्यंत तुम्ही त्याच दिव्यामध्ये सतत वात लावा. यामुळे तुमचा दिवा सिद्ध होईल आणि तुम्ही त्याचा चमत्कार
तुमच्या घरातही पाहू शकता. जर तुमच्या घरात कोणीही रोगी असेल, आजारी असेल किंवा कोणाचा ताप जात नसेल, तर तुम्ही हा दिवा थोड्या वेळासाठी एखाद्या भांड्यात टाका आणि आता त्या रोग्याला हे पाणी पाजा. 10 ते 15 मिनिटांच्या आत त्याचा ताप उतरेल. तसेच जर तुमच्या घरात कोणाला नजर लागली असेल किंवा तुमच्या व्यवसायात कोणाची नजर लागली असेल, तुमचा धंदा व्यवस्थित चालत नसेल, तर तुम्ही हा दिवा तांब्याच्या भांड्यात पाणी भरून त्यात टाका आणि रात्रभर तसाच राहू द्या. दुसऱ्या दिवशी सकाळी पाण्याचा शिडकावा आपल्या घरात आणि आपल्या दुकानावर करा. असे केल्याने तुम्हाला स्पष्ट परिणाम दिसतील. कारण जेव्हा आपण सतत एकाच वस्तूचा वापर आपल्या पूजेमध्ये करतो, तेव्हा ती वस्तू शुद्ध होते. देवाची जी ऊर्जा असते ती त्या वस्तूत सामावते. म्हणून कधीही आपल्या मंदिरातील दिवा बदलण्याची चूक करू नका. मित्रांनो, जर तुमच्या मंदिरातील दिवा तुटतो किंवा खराब होतो किंवा खंडित होतो, तेव्हाच तुम्ही तो दिवा बदलू शकता. पण तरीही तुम्ही तो दिवा फेकून देऊ नका, तर तो आपल्या घरात जपून ठेवा. कारण हा देवाच्या सकारात्मक ऊर्जेचा भंडार असतो. तसेच आता तुम्हाला हे देखील सांगतो की जर तुमच्या दिव्याची वात पूर्ण जळत नाही आणि तुमच्या दिव्यामध्ये तूप शिल्लक राहते, तर याचा काय परिणाम होतो. सर्वात आधी हे बघा की जर तुम्ही कोणत्याही झाडाची पूजा करत असाल आणि पूजेमध्ये लावलेला दिवा पूर्ण जळत नाही किंवा त्यात तूप शिल्लक राहते, तर यामुळे तुमच्या घरात आजार घर करतात आणि हे आजार कधीही तुमच्या पिच्छा सोडणार नाहीत. तर जेव्हाही तुम्ही कोणत्याही झाडाची, रोपाची किंवा मंदिराबाहेर कोणत्याही ठिकाणी पूजा करा, तेव्हा हे लक्षात ठेवा की त्याची वात पूर्ण जळावी आणि त्यात तूप शिल्लक नसावे. कारण हे तुमच्या चांगल्या आरोग्यासाठी खूप चांगला प्रभाव देईल. जर तुमच्या घरातील मंदिरात दिव्याची वात पूर्ण जळत नसेल आणि पूजा करताना दिवा वारंवार विझत असेल, तर तुमच्या घरात नकारात्मक ऊर्जा आहे आणि ती तुमच्या पूजेमध्ये अडथळा निर्माण करत आहे. मित्रांनो, आपल्या घरात जर कोणती वाईट शक्ती असेल किंवा अशी ऊर्जा असेल जी तुमच्या घरात देवाची कृपा आणि सकारात्मक ऊर्जा नसावी असे इच्छित असेल, तर ती तुमची पूजा यशस्वी होऊ देत नाही. कारण मित्रांनो, एका वातावरणात एकाच प्रकारची ऊर्जा राहू शकते, एकतर सकारात्मक किंवा नकारात्मक. वाईट शक्तींना तुमच्या घरात देवी देवतांची कृपा कधीच नको असते. जर तुमच्या घरात देवाने आपली कृपा केली, तर त्या वाईट शक्तींचा आणि ऊर्जेचा प्रभाव संपून जाईल. म्हणूनच या शक्तींना तुमच्या पूजेमध्ये अडथळे यावेत असे वाटते. यांच्या प्रभावामुळेच आपला दिवा वारंवार विझतो किंवा दिव्याची वात पूर्ण जळत नाही. या सगळ्यापासून वाचण्यासाठी तुम्हाला ख्या मनाने देवाचे स्मरण केले पाहिजे. जेव्हाही तुम्ही दिवा लावाल, तेव्हा देवाला प्रार्थना करा की तुमच्या आसपासची सर्व नकारात्मक ऊर्जा तुमच्यापासून दूर राहो आणि देवाची कृपा तुमच्यावर कायम राहो. अशा शक्तींपासून वाचण्यासाठी जेव्हाही तुम्ही दिवा लावाल, तेव्हा गंगाजलाने एक गोल घेरा तयार करा आणि त्या घेयात दिवा ठेवा. कारण मित्रांनो, गंगाजल खूप पवित्र मानले गेले आहे आणि महादेवाचा वरदानही गंगाजलाला प्राप्त आहे. गंगाजलात सर्वात आधी तर कोणतीही वाईट शक्ती प्रवेश करू शकत नाही. म्हणूनच गंगाजल कधी खराब होत नाही आणि प्रत्येक प्रकारच्या ऊर्जेला सकारात्मक ऊर्जेत बदलून टाकते. जर तुम्ही गंगाजलाने बनवलेल्या गोल घेयात दिवा ठेवला, तर तो तुमच्या पूजेमध्ये कोणत्याही शक्तीला अडथळा बनू देणार नाही आणि कोणतीही नकारात्मक शक्ती तुमचा दिवा विझवू शकणार नाही. तुम्ही निर्विघ्नपणे आपली पूजा पूर्ण करू शकाल आणि देवी देवतांच्या शक्तीही तुमच्या जीवनात आपली कृपा आणि आशीर्वाद कायम ठेवतील. तर मित्रांनो, आशा आहे की तुम्हाला आजची माहिती खूप आवडली असेल आणि आवडायलाच पाहिजे. भक्तांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया याला लाईक करा आणि कमेंटमध्ये लिहा जय माता लक्ष्मी. तुमची प्रतिक्रिया आमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. अशाच ज्ञानवर्धक माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढील व्हिडिओमध्ये आम्ही तुमच्यासाठी
आणखी अद्भुत रहस्य घेऊन येऊ. तोपर्यंत धन्यवाद आणि जय श्री महादेव.